हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 3. सुषमाताई म्हणतात, या केंद्रात एक छानसा देव्हारा करून घ्या. स्वामीजी 1989 बोलून गेले. मी त्यावेळी ते लक्षात ठेवलं होतं, नंतर विसरले. परंतु स्वामीजी पुन्हा एकदा बोलले. ते माझ्या जवळच्या कॅसेटवर आलं होतं. ते माझ्या ऐकण्यात आलं. त्याचवेळी सुहास आमच्याकडे येऊ लागला होता. ग्रंथप्रदर्शनात त्यानं स्वामी माधवनाथ ग्रंथप्रकाशनचा एक ग्रंथ वाचला. तो त्याला खूपच आवडला. म्हणून तो माझ्याकडे शोध घेत आला आणि अनुगृहीत झाला. त्याला ध्यानाची गोडी लागली. देव्हाऱ्याचा विषय मी त्याच्यासमोर काढला. त्याचा लाकडी फर्निचरचा व्यवसाय आहे. त्यानं 15 दिवसात एक सुंदर देव्हारा करवून घेतला. तो पाहण्यासाठी आम्ही त्याच्या कारखान्यात गेलो. अनेक कारागीर तिथं काम करत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी 2000 साली त्यांनी तो देव्हारा स्वामीजींना जसा पाहिजे होता तसा करून श्री गुरुकृपा केंद्रात आणून बसवला. आणखीही काही वस्तू केंद्रासाठी बनवून दिल्या, एकही पैसा न घेता. सारंच अघटित, पण स्वामी कृपेनं सर्व घडत होतं हे खरं. सुषमाताई पुढे म्हणतात, आध्यात्मिक केंद्र चालविणाऱ्या एक चालिका एक दिवस मला भेटायला आल्या. त्यांना स्वतःला ध्यानासंबंधी अनेक शंका होत्या. त्यांनी ध्यानासंदर्भात काही पुस्तकं वाचली होती, पण कुणा अधिकारी व्यक्तीकडून ध्यानासंबंधी नेमकं मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळे अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. त्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यामध्ये ध्यान प्रक्रिया, नासाग्र म्हणजे नेमकी कुठे, ध्यानाच्या वेळी डोळे पूर्ण बंद ठेवावे का अर्धोन्मिलित असावेत, अशा त्यांच्या शंका होत्या. त्यावर आमची चर्चा चालू असतानाच अचानक एक भगिनी आल्या. त्यांचं वय 65च्या आसपास होतं. त्या सद्गुरू माधवनाथांच्या अनुगृहीत असून ध्यानात रंगून जाणाऱ्या होत्या. त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या होत्या. केंद्रात नित्यनेमानं येऊन ध्यानाला बसणाऱ्या मराठमोळ्या अशिक्षित भगिनी होत्या. स्वामीजींच्या निर्याणानंतर प्रथमच त्या माझ्याकडे आल्या होत्या. काही वेळ त्यांनी आमचं बोलणं ऐकलं आणि एकदम मला म्हणाल्या, सुषमाताई, मी नाम घ्यायला बसले की नाम घेताच येत नाही. एकदम डोळे मिटून जातात आणि सगळं वर मस्तकात जाऊन बसतं, ते खालीच येत नाही. श्वास होतो की नाही हेही कळत नाही. डोक्यात काही विचार नसतात, सगळं शांत शांत असतं. ध्यानाविषयी शंका विचारणाऱ्या भगिनींना परस्पर उत्तर देण्यासाठीच जणू परमेश्वरानं ह्या भगिनींना अचानक आमच्याकडे पाठवलं असावं. जरा वेळ बसून त्या निघून गेल्या. त्यानंतर शंका विचारणाऱ्या भगिनींना मी म्हटलं, आध्यात्मिक शास्त्र हे अनुभवायचं शास्त्र आहे. ते समजून घेण्यासाठी कुणाचीही पुस्तकं वाचू नका, तर संतांनी लिहिलेलेच ग्रंथ वाचा. सध्या मी भगवद्गीतेचा अर्थ सांगणारी काही पुस्तकं वाचत आहे. त्यावरून लक्षात येतं की फार वेगवेगळे अर्थ लिहिलेले दिसतात. त्यावरून लक्षात येतं की पंडितांनी लिहिलेली पुस्तकं आणि संतांनी स्वानुभवाच्या आधारे लिहिलेले ग्रंथ यामध्ये फार फरक असतो. ज्यांना साधना करायची असेल आणि आत्मदर्शनाचं ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल, त्यांनी शक्यतो संतांचेच ग्रंथ वाचावेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग 4 आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान,
कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.